श्री राम जय जय राम। 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 नमस्कार। आज दिनांक 26 डिसेंबर। श्रीराम जय जय राम। मन स्वाधीन होण्यासाठी मनापासून नाम घ्या। आज दिनांक 26 डिसेंबर। श्रीराम जय जय राम। मन स्वाधीन होण्यासाठी मनापासून नाम घ्या। जगात आजपर्यंत पुष्कळ लोकांनी दान धर्म स्वार्थ त्याग केला, पण त्यांच्यामध्ये कर्तेपणाची जाणीव राहिल्याने खऱ्या अर्थाने त्यांना निस्वार्थी बनता आले नाही। खरे म्हणजे आमचे मन आमच्या ताब्यात आल्याशिवाय आम्हाला निस्वार्थी बनताच येणार नाही। मन कोणत्या साधनाने आम्हाला आवरता येईल? योग, याग इत्यादी साधने त्यासाठीच सांगितलेली आहेत। पण ही साधने या काळात आम्हाला करता येण्यासारखी आहेत का? या साधनांसाठी लागणारी काळाची अनुकूलता आपण राहतो त्या परिस्थितीत आपल्याजवळ खासच नाही। मन ताब्यात यायला सध्याच्या काळात नामस्मरणाशिवाय दुसरे साधनच नाही, कारण आज एक नामच भगवंताने अवतार रूपाने आमच्यासाठी शिल्लक ठेवले आहे। तेव्हा मन स्वाधीन होण्यासाठी सर्वांनी मनापासून नाम घ्या। नाम घेत असताना मनाचे स्थैर्य बिघडविणारे जे विकार आहेत त्यांना आवरण्याचा प्रयत्न करा। मनाला सर्वात मोठा विकार कोणता बाधत असेल तर तो म्हणजे अभिमान। या अभिमानासारखा आपला घात करणारा दुसरा शत्रू कोणी नसेल। तो अभिमान सोडायला आपण शिकले पाहिजे। भगवंताने आजपर्यंत एवढे अवतार घेतले ते सर्व अभिमान मारण्यासाठीच होते। हिरण्यकश्यपूच्या वेळी भगवंताने अवतार घेतला, पण देव समोर उभे असताना सुद्धा त्याचा हात नमस्काराकडे न जाता तलवारीकडेच गेला। यावरून त्याचा अभिमान किती तीव्र असेल याची कल्पना येईल। तो अभिमान नाहीसा करण्यासाठी आपण कर्तेपणाची जाणीव सोडून नाम घेतले पाहिजे। मनाची स्थिरता बिघडणारा दुसरा शत्रू म्हणजे राग। हा राग फार भयंकर असतो। मोठमोठ्या तपस्वी लोकांची तपश्चर्या याने धुळीस मिळविली आहे। हा राग आवरण्यासाठी आपल्याला राग कशामुळे येतो हे नीट समजून घेतले पाहिजे। व्यवहारात आपल्याला नीतीची बंधने घालून दिली आहेत, ती सर्व आपण पाळली पाहिजेत। नीतीच्या बंधनात राहणाऱ्या माणसाचे विकार आपोआप आवरले जातील। ही बंधने कशासाठी घातली आहेत याचे मर्म समजून घेऊन वागले तर राग आवरता येईल, आणि राग आवरला म्हणजे त्याच्या पोटात लपून बसलेल्या काम, लोभ, मोह इत्यादी विकारांनाही पायबंद पडेल। याचप्रमाणे नीतीच्या बंधनात राहून तुम्ही आपले मन भगवंताकडे विनम्र करा। भगवंताकडे जाऊ लागा। मन आपोआप तुमच्या मागे येईल, कारण तो त्याचा धर्मच आहे। भगवंताला विसरू नका। तुमचे मन तुम्हाला आपण होऊन सहाय्य करेल याची खात्री बाळगा। नाम सुरुंगाप्रमाणे आहे। विकाररूपी मोठाले खडक ते फोडून टाकते। श्रीराम जय जय राम। माणूस म्हणून आपण ज्यावेळी जन्माला येतो त्यावेळी निश्चितच बरेचसे विकार आपल्याला जडतात, आणि या विकारांवर खरं तर मात करायची ही खूप कठीण गोष्ट आहे। पण म्हणूनच महाराज म्हणतात की आपण या विकारांपासून जर लांब राहायचं असेल तर आपल्याला भगवंताच्या जवळ जाणं आवश्यक आहे, आणि भगवंताशी आपल्याला जोडणारं एक नामच आहे जे सर्वश्रेष्ठ आहे आजच्या काळात तरी। हे नाम आपण सातत्याने घेत राहिलो तर निश्चितपणे आपल्यातले जे विकार आहेत त्याच्यावर आपण मात करू शकू। आणि एकदा का या विकारांवर आपण मात करू शकलो आणि आपला कल भगवंताकडे गेला की आपोआपच आपलं मनही भगवंताकडे ओढलं जाईल, आणि आपण आपल्या आयुष्याचं जे मूळ शाश्वत साध्य आहे भगवंत प्राप्तीचं ते प्राप्त करू शकू। म्हणूनच आपल्या गुरूंनी दिलेलं हे जे नाम आहे आपल्याला भगवंताशी जोडणारं, ते आपण सातत्याने घेऊया आणि आपल्या भगवंताशी जोडले जाऊया। हीच त्या गुरुचरणी प्रार्थना। तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स। श्री स्वामी समर्थ। जय गुरुदेव।